श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्त हो। स्वामी भक्त हो, हिंदू धर्मामध्ये आपण अनेक प्रकारची व्रतवैकल्ये करत असतो। या व्रतवैकल्यांमध्ये आपण अनेक देवतांचे पूजन करत असतो। त्या देवतांना आवडणाऱ्या फुलांचा, फळांचा, त्याच पद्धतीने त्यांना आवडणाऱ्या वनस्पतींच्या पानांचा देखील या पूजांमध्ये समावेश होत असतो। परंतु एक वनस्पती अशी आहे जिचा आपण सर्वच व्रतवैकल्यांमध्ये समावेश करत असतो किंवा तिचा उपयोग करत असतो, आणि ती वनस्पती म्हणजे केळी। अनेक पूजांमध्ये केळीच्या पानांचा उपयोग होतो किंवा केळीच्या फळाशिवाय पूजेला प्रसाद पूर्ण मानला जात नाही। आजच्या व्हिडिओमध्ये आपण केळीच्या झाडाला एवढे महत्त्व का आहे, पूजांमध्ये केळीच्या झाडाचा, तिच्या पानांचा किंवा फळाचा उपयोग का केला जातो हे पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राइब करा आणि बाजूचे बेल बटन नक्की दाबा। तुम्हाला माहिती आहे, आपल्याकडे कोणतीही पूजा असो किंवा घरामध्ये एखादे मंगल कार्य जरी असले तरी आपण केळीच्या पानांचा किंवा केळीच्या फळाचा त्यामध्ये समावेश करत असतो, त्याशिवाय आपली पूजा ही पूर्ण होतच नाही। मग कधी हा प्रश्न पडलाय का की केळीला एवढं महत्त्व का आहे? का केळीच वापरली जाते प्रत्येक कार्यक्रमामध्ये किंवा कोणत्याही पूजेमध्ये? तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की केळीचे झाड हे जे झाड आहे ते शापित झाड आहे, म्हणजे त्याला एक शाप मिळालेला आहे। आणि ऋषी दुर्वास यांची पत्नी कंदिनी हिला मिळालेला शाप म्हणजेच हे केळीचे झाड आहे। त्याबद्दल एक आख्यायिका अशी सांगण्यात येते की ऋषी दुर्वास हे एकदा उशिरा आपल्या कुटीत परतले होते व परत दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून त्यांना एक अनुष्ठान करायचे होते। थकून भागून आल्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर जाग येईल की नाही सांगता येत नाही, म्हणून त्यांनी आपली पत्नी कंदिनी हिला ब्रह्ममुहूर्तावर उठवण्याचे सांगून झोपी गेले। पण ऋषी पत्नी कंदिनीलाही ब्रह्ममुहूर्तावर जाग काही आली नाही। जेव्हा सूर्य वर आला तेव्हा ऋषींना जाग आली व ब्रह्ममुहूर्तावर आपणास पत्नीने न उठवल्याने त्यांचा क्रोध अनावर झाला। आपल्या अनुष्ठानामध्ये बाधा आल्यामुळे त्यांनी क्रोधित होऊन आपल्या पत्नीस भस्म होण्याचा शाप दिला। ऋषी पत्नी कंदिनी ऋषी दुर्वासांच्या शापामुळे राख होऊन पडली। ही गोष्ट कंदिनीचे पिता ऋषी अंबरीश यांना समजली। ते दुःखी होऊन त्या राखेकडे पाहू लागले। ऋषी दुर्वास पित्यासमान आपल्या सासऱ्याची क्षमा मागू लागले। तेव्हा ऋषी अंबरीश यांनी ऋषी दुर्वास यांना कंदिनीस शापमुक्तीसाठी वृक्ष होण्याचे वरदान द्यावे अशी विनंती केली। त्याप्रमाणे ऋषी दुर्वासांनी त्या राखेतून एक केळीचा वृक्ष निर्माण केला व वरदान दिले की आजपासून पृथ्वीवर जे काही मंगल कार्य, पूजा, अनुष्ठान होईल तेव्हा तुझ्या झाडाचे फळ, पान व खोड याचा प्रामुख्याने समावेश होईल। तसेच पानामध्ये भगवान विष्णू तर खोडामध्ये भगवान महादेव यांचा वास असेल। आणि ह्यामुळेच आपण आपल्या सर्व धार्मिक कार्यक्रमात केळी व केळीचे पान व खोड यांचा समावेश होऊ लागला। केळीच्या झाडास कंदिनी हे नाव सुद्धा पडले आहे, हे आपल्या बहुतेक लोकांना माहीत नसेल। तर असे आहे केळी वृक्षाचे महत्त्व। आपल्या मंगल कार्यांमध्ये, धार्मिक कार्यांमध्ये या केळीच्या झाडाशिवाय, केळीशिवाय आपले कार्य सफल होत नाही। त्यामुळे आपण आपल्या पूजेमध्ये किंवा मंगल कार्यामध्ये या केळीच्या झाडाचा, केळीचा समावेश करत असतो। आशा आहे तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा। भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।